माझ्या आयुष्यामध्ये आणि जो काही अनुभव घेतला त्यातून काही गोष्टी शेअर करेन. त्याच्या आधी व्यासपीठावर उपस्थित माननीय आमदार अतुल शेठ बेनके साहेब, डॉक्टर मनोहरजी कासकर साहेब, इतर पदाधिकारी, धनेशजी संतेजी साहेब, या सर्वांचं मी अभिनंदन करतो. कारण आता ती मुलगी बोलली त्याच्यावरून ग्रामीण शहरी असा काही दरी आता आहे असं वाटतच नाही. आणि मी आता तुमच्या संस्थेची गोल्स पाहिली. त्या गोल्समध्ये असं लिहिलं होतं की ही संस्था विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म देते पुढे आयुष्यात सक्सेस किंवा यशस्वी होण्यासाठी. आणि इट इनकल्क्युलेट दी इम्पॉर्टन्स ऑफ हार्डवर्क. मला वाटतं ही गोल्स तुम्ही ऑलरेडी मिळवलेली आहेत साहेब. कारण त्या मुलीकडे पाहिल्यावर मला वाटत नाही आता ती म्हणजे ती पूर्ण तयार आहे. आणि संस्था ऑलरेडी तुमची मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये यशस्वी झालेली आहे. आणि हे सगळं पाहिल्यावर म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळेस माझ्या घरी संजयजी साहेब किंवा जोशी साहेब आले त्यावेळेस आमचा असा विषय झाला की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरामध्ये IT किंवा तत्सम टेक्नॉलॉजी रिलेटेड शिक्षणाची संधी संस्थेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देतोय. पण मला वाटते पूर्वीची तुमची जी शाळा आहे त्या शाळेनेच ऑलरेडी भरपूर काहीतरी करून ठेवलंय. आता त्याच्यावर फक्त तुम्ही कळस चढवताय. IT आणि टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड संधी इथल्या मुलांना उपलब्ध करून दिल्यानंतर तर विद्यार्थी जे आहेत तिथं आता मला वाटतं हे सगळे मिलेनियल्स आहेत. मिलेनियल्स म्हणजे काय, जे 2000 नंतर जन्माला आले त्या सगळ्यांना आजकाल मिलेनियल्स म्हणायची एक पद्धत आहे. आणि हे मिलेनियल्स कसा विचार करतात तर यांना सगळ्या गोष्टी इन्स्टंट हव्या असतात. पूर्वी आपण एखादं पुस्तक वाचायला घेतलं की त्या पुस्तकामध्ये एखादा शब्द अडला तर आपल्याला डिक्शनरी शोधायला लागायची. मग त्या डिक्शनरीतली पानं चाळायची मग त्याचा अर्थ. आता आणलं ना तर आता व्हॉट्सॲप किंवा गुगल उघडतात, तो शब्द टाकला की आपल्याला त्याचं सगळं जे काही अर्थ आहे तो शब्द वाक्यात वापरायचा कसा त्या सगळ्या गोष्टी कळतात. मी मराठी मीडियममध्ये शिकलो आणि ज्यावेळेस मी IT मध्ये यायचं म्हणजे हे झालं की त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये खूप स्ट्रगल होता. इंग्लिश बोलता यायचं नाही. मग त्याच्यासाठी पुस्तकं वाचा, डिक्शनरी चाळा. आत्ताच्या मुलांना ती चॅलेंजेस नाही आहे. आत्ताचे मुलं लगेच तयार होतात. मी आता बघतो नवीन विद्यार्थी जे नुकतेच पासआउट झाले ते आमच्या कंपन्यांमध्ये येतात आणि दे आर ऑलरेडी रेडी. आपण फक्त त्यांना विचारायचं आणि त्यांनी उत्तर द्यायचं. अशी शिक्षणामध्ये पण ते बदल झालेले. आता हे मिलेनियल्स कसा विचार करतात, ती सगळं इन्स्टंट पाहिजे मला. त्यामुळे त्यांची जी लर्निंग कॅपॅबिलिटी आहे ती पण फार जास्त आहे. ते लवकर शिकतात. आपण बघतो फार छोटी म्हणजे आपल्याला व्हॉट्सॲपवर अनेक व्हिडिओज वगैरे येतात. छोटी मुलं गाणी म्हणतात, छोटी मुलं मोबाईल वापरतात. सो दे आर व्हेरी काय म्हणतात, आपण म्हणतो ना की हल्लीची पिढी फार हुशार आहे आणि ती आहे. मग अशा पिढीला शिकवण्यासाठी आपल्याला पण टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ह्या मुलांना BSc IT किंवा तत्सम गोष्टीमध्ये आणतो त्यावेळेस आपल्याला टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे. मी बघितलं ही मुलं जशी फास्ट शिकतात तशी आणि ते आता BSc IT शिकल्यानंतर IT सारख्या प्रचंड अशा मोठ्या क्षेत्रामध्ये येतात. आज IT बघितलं तर IT म्हणजे काय फक्त सॉफ्टवेअर कंपनी नाही. IT म्हणजे कुठल्याही ऑटोमोबाईल कंपनीमध्ये जा. आता टाटा मोटर्स सारखी मोठी कंपनीचं उदाहरण मी देतो. टाटा मोटर्स आपल्याला काय माहिती आहे, हे मोटर्स बनवतात, हे कार बनवतात, विविध मोठ्या गाड्या बनवतात ट्रान्सपोर्टसाठी. पण टाटा मोटर्सचं ही IT बजेट खूप मोठं असतं. त्यांच्याकडे डेटा सायन्स सारखी एक स्ट्रीम आहे ज्या डेटा सायन्समध्ये ते प्रचंड डेटा सगळ्या जगातून आलेला प्रोसेस करतात आणि तो त्यांच्या R&Dला सपोर्ट करतो.
तो त्यांना सेल्ससाठी मदत करतो. तो त्यांचं अकाउंटिंग कसं इम्प्रूव्ह करायचं, कॉस्ट कटिंग कसं करायचं, कमी खर्चामध्ये जास्त चांगली सुविधा कशी देता येईल, या सगळ्या गोष्टी. ही पण IT च आहे. आपण बँकेत गेलो तर बँकेमध्ये पूर्वी रजिस्टरमध्ये लिहायचे, तुमचं पासबुक हाताने अपडेट करून शिक्का मारून द्यायचे. आता काही लागतं का? आता कॉम्प्युटरमध्ये एंट्री होते, दॅट्स इट. ही पण IT आहे. आपण मीडिया बघतो, TV किंवा अनेक ते सगळं टेक्नॉलॉजी आहे. पूर्वी दूरदर्शनला तो एक अँटेना लावायचा आणि मग आपल्याला TV दिसणार. आज तसं राहिलं नाही. आता डिश अँटेना आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात. जसं तुम्ही फास्ट विचार करता मित्रांनो, तशी टेक्नॉलॉजी पण खूप फास्ट बदलतीये. आता आपण बघतो, पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेतकरी करायचे, आता शेती करायचे. आता ड्रोन आहेत, ड्रोन मार्फत ते सगळ्या शेताचे फोटो काढतात. ते फोटो कुठल्या तरी देशातल्या एका सर्व्हरवरती तो डेटा जातो, तिथं तो डेटा ॲनलाइज करतात आणि तुमच्या शेतात पडलेली कीड कुठल्या प्रकारची आणि त्याला कुठलं औषध पाहिजे हे पण ते एका मिनिटामध्ये सांगतात. तर ही जी फास्ट आणि वास्ट जे क्षेत्र आहे आणि जे खूप फास्ट चेंज होतं, त्याच्यासाठी आपल्याला पण बदलण्याची आणि तेवढ्या फास्ट बदलून त्या सगळ्या गोष्टी ॲडॅप्ट करण्याची क्षमता आपल्याला डेव्हलप केली पाहिजे. मला वाटतंय तुमच्या संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तो एक भाग आहे की विद्यार्थ्यांना नवनवीन टेक्नॉलॉजी किंवा नवनवीन जे विषय, नवनवीन ज्या गोष्टी, नवीन टेक्नॉलॉजी जी येते त्याच्यासाठी तयार करणं. तर ह्या गोष्टीसाठी तयार आपल्याला झालं पाहिजे. आणि हे सगळं करताना आता IT क्षेत्र एवढं मोठं आहे आणि IT क्षेत्रातली मनुष्यबळाची गरज इतकी मोठी आहे की आपण अगदी प्रत्येकाला शिकवलं तरी त्याला जॉब मिळू शकतो IT मध्ये. पण मग नुसता जॉब मिळून होणार आहे का? आपण फक्त जाणार, एक 8 तास कीबोर्डवरती काम करणार, पगार घेणार, झालं, एवढं करणार आहे का आपण? तर नाही. आपल्याला त्याच्यापेक्षा पुढे जायचंय. आपण फक्त 8 तास नोकरी करणार नाहीये. आपण नोकरीला लागलो, आपण जाऊन कंपनीचं जे काय असाइन्ड ऍक्टिव्हिटीज, टास्क आहेत ते आपण करतो आणि परत येतो. एवढं सरळ सिंपल आयुष्य जगायचंय का? आपल्याला नाही. कारण का? आपण आता मिलेनियल्स होतो. आपण मिलेनियल्स म्हटल्यावर आपली जबाबदारी मोठी आहे. 20व्या शतकातले जे काय आमच्यासारखी लोक आहेत त्यांनी काहीतरी काम करून आपला देश किंवा आपली ही जी काही टेक्नॉलॉजी रिलेटेड डेव्हलपमेंट आहे भारतामधली ती एका लेवलला आलेली. आता ही पुढे न्यायची जबाबदारी तुमच्यासारख्या मिलेनियल्सची आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? नुसतं शिकून. आता संस्था, मी तुमचे संस्थेचा सिलेबस बघितला आणि एकंदरीत संस्थेचं जे काही ज्या पद्धतीनं कार्य चालतं, मला वाटतंय तुमच्यासाठी एक खूप चांगली आणि खूप क्षमता असलेली ही संस्था आहे आणि ही तुम्हाला पूर्ण मदत करेल. मग आता तुम्हाला जर टेक ऑफ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी धावपट्टी तयार आहे संस्थेच्या माध्यमातून. त्या धावपट्टीवर स्पीड घेण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शिक्षक उपलब्ध आहेत. मग आता आपली झेप जर मोठी जायची असेल तर काय पाहिजे? आपल्याकडे हार्डवर्क पाहिजे. 2 गुण मित्रांनो आपल्यामध्ये असले पाहिजेत. माझ्या अनुभवावरून सांगतो, सातत्य आणि चिकाटी. आपल्याकडे एक वेळेस हुशारी नसेल तर चालेल, पण आपल्याकडे सातत्य पाहिजे. कशाचं सातत्य पाहिजे? अभ्यास करण्याचं आणि अडलेला प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचं उत्तर शोधण्यासाठी चिकाटी. या 2 गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपल्याला जगात कोणही माणूस थांबवू शकत नाही विकसित होण्यापासून. सातत्य आणि चिकाटी ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. मग याच्या जोरावर तुम्ही आता कंपनीत गेले, कंपनीत कामाला लागले, तुम्हाला चांगला पगार आजकाल IT मध्ये लगेच मिळतो. सुरुवातीला गेले की तुम्हाला एक चांगला पगार मिळतो आणि मग आपण विचार करायला लागतो की आता या पैशाचं करायचं काय. तर आय वुड रिक्वेस्ट, तुमच्या पगारातला काही भाग तुम्ही देशासाठी किंवा ज्या संस्थेने तुमच्या जडणघडणीमध्ये मदत केली त्या संस्थेसाठी ठेवा. काही भाग हा तुमच्या लर्निंगसाठी ठेवा की मी बघ 6 महिन्याने 2 नवीन पुस्तकं विकत घेणार आणि मी ती वाचणार. त्यातून तुमचं जे इनोव्हेशन किंवा शोध लावण्याचं किंवा नवनवीन शिकण्याचं ज्या गोष्टी सातत्याने पाहिजेत ते तुमचं त्याने सवय लागेल तुम्हाला. आणि मग त्यातून नवनवीन गोष्टी, कारण टेक्नॉलॉजी एवढी बदलतीये की आज तुम्ही C प्रोग्रामिंग
कंपनी असं सांगते की आपल्याकडे आता सी प्रोग्रामिंग आउटडेटेड झालेलं आहे, आपल्याला नवीन गोष्ट आलेली आणि आपल्याला ती शिकायची. तर ह्या जो चेंज आहे, हा बदल एवढा फास्ट होतोय. तर मित्रांनो, त्या वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीसाठी आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. मला वाटतंय तुमची संस्था आणि उपस्थित जे काही मार्गदर्शक तुम्हाला मिळालेले आहेत ते अत्यंत उत्कृष्ट आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून वेगळं काही भारी जगामध्ये नसतं. म्हणजे मी आता पुण्यामध्ये शिकलो, पण सुरुवातीच्या काळामध्ये मराठीमधून इंग्लिशला जाण्यासाठी जे स्ट्रगल होतं ते सगळं केलं, पुढे गेलो, पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, पुढे शिकलो. आता पुणे शहर होतं तरी पुणे शहरात सगळ्या फॅसिलिटीज असतात, पण तुम्हाला राईट माणूस मिळणं, राईट संस्था मिळणं किंवा राईट मार्गदर्शक मिळणं, हे काय शहर किंवा ग्रामीण त्यात काही फरक नसतो. तुम्हाला ग्रामीण भागातही चांगले शिक्षक, चांगले मार्गदर्शक उपलब्ध आहेत. आणि खरंच मगाशी जे मुलगी बोलल्यानंतर मला नाही वाटत की आपल्याकडे कुठं ग्रामीण शहरी असा ती गॅप किंवा दरी अशी काही राहिलेली आहे. मला वाटतं तुमच्यामध्ये पूर्ण क्षमता आहे, तुमच्याकडे तुम्हाला साथ देणारी संस्था आहे आणि त्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यापासून किंवा तुमचा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने पूर्ण करून चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देशासाठी किंवा तुमच्या संस्थेसाठी किंवा आजूबाजूच्या परिसरासाठी काही चांगलं कार्य करण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. मला वाटतं एवढं पुरे 5 किंवा 10 मिनिटं. धन्यवाद तुम्ही संस्थेने आणि संजीव साहेब तुम्हाला, आमदार साहेब तुम्हाला, सर्व उपस्थितांना धन्यवाद. मला या व्यासपीठावर बोलवलं आणि माझे काय तुटक मुटक जे काय आहे ते शब्द 4 ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद साहेब.